झाड़े लावा व झाड़े जगवा, यह लोकप्रिय घोषवाक्य तो आप सभी ने सुना ही होगा। इसी घोषवाक्य का विवरण करने वाली खबर खोपोली नगर परिषद से सामने आई। नगर परिषद ने वृक्षारोपण अभियान का आयोजन कर नगर में हरियाली बढ़ाने का संदेश दिया। खोपोली नगर परिषद द्वारा वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम के दूसरे टप्पे के तहत कुल 5000 पौधे लगाए गए। यह कार्यक्रम नगर परिषद के मुख्याधिकारी और प्रशासक डॉक्टर पंकज पाटिल की विशेष उपस्थिति में संपन्न हुआ। इस अवसर पर नगर परिषद के अधिकारी, कर्मचारी, शासकीय विद्यालय के विद्यार्थी व शिक्षक, साथ ही सामाजिक संस्थाओं के प्रतिनिधि भी बड़ी संख्या में मौजूद थे। सध्या आपल्याला माहिती की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण झालेले आहे। याबाबत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या वेगवेगळी मार्गदर्शक सूचना प्राप्त आहे, ज्यामध्ये वृक्षांची लागवड करणं मोठ्या प्रमाणात हा एक चांगला मार्ग आहे की जेणेकरून आपण ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यांवर मात करू शकतो। स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा याच्यामध्ये नगर परिषदेने चांगली कामगिरी केली आहे। नुकतंच माझी वसुंधरामध्ये आपल्याला 50 लाख रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे। तर त्याच मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा चांगल्या अर्थाने काम करण्याचा हेतू ठेवून आज सुमारे 5000 वृक्ष लागवडीचा आपण संकल्प केलेला आहे आणि 5000 वृक्ष लागवडीचं काम आपण आज त्याचा शुभारंभ केलेला आहे। आणि निश्चितच हा परिसर ऑलरेडी आता ग्रीन आहे, तो अतिशय ग्रीनर झाल्याशिवाय राहणार नाही। तसेच मागे आपण पाहत आहे डोंगराचा भाग आहे, तो थोडा अनस्टेबल होऊ शकतो, म्हणून तिथं आपण देशी वृक्ष जसं पिंपळ असेल, वड असेल, त्यांच्या मुळात खोलवर जाऊन तो भाग स्टेबल ठेवण्यासाठी मदत करतील। आणि या प्रकारे आपण देशी वृक्ष जास्तीत जास्त लावण्याचा संकल्प केलेला आहे। आणि काही नागरिकांना लागलं तर आपण त्यांना देशी वृक्षांची मागणी केली तर नगर परिषदेतर्फे ते सुद्धा देण्याचा मानस आहे।